न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अशोका मेडिकवर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये सहभाग नोंदविला। कोलकाता येथे आरजे मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर झालेल्या हत्येच्या निषेधार्थ सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला। या घटनेच्या निषेधार्थ हॉस्पिटलमधील सर्व नियमित ओपीडी आणि निवडक शस्त्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या होत्या। देशभरात व्यापक आंदोलन सुरू असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून आपत्कालीन सेवा आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू ठेवल्या आहेत। या निर्णयामुळे रुग्णालयाच्या रुग्णांच्या काळजीबद्दल असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित केले आहे। अशोका मेडिकवर हॉस्पिटल्सचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख, अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री अनुप त्रिपाठी आदी डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदवत या आंदोलनाचे महत्त्व सांगितले। आरोग्य व्यावसायिक हे आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहेत, जे आपले आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी अविरतपणे कार्य करतात। त्यांचा आवाज ऐकला जावा आणि त्यांचे अधिकार संरक्षित केले जावेत। अशोका मेडिकवर हॉस्पिटल्स राष्ट्रभरातील आपल्या सहकाऱ्यांसोबत एकत्र उभे आहे आणि फ्रंटलाईन कामगारांना मूल्य देणारी आणि त्यांचे समर्थन करणारी आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी वचनबद्ध आहे। हम सब लोग यहाँ कलकत्ता में जो निगुण्य रेप और हत्या कांड हुआ है उसके निषेधार्थ जमा हुए हैं, एकत्रित हुए हैं। आज आईएमए का पूरे देश भर में एक दिन की हड़ताल है और हम सब लोग मांग करते हैं कि पीड़िता को जल्दी से जल्दी न्याय मिले और इस देश के डॉक्टरों को अपने वर्क प्लेस में सेफ्टी मिले, सेफ्टी का अधिकार मिले, ताकि हम बिना किसी के भय के अपना कार्य कर सके। त्यामध्ये जो इन्सिडेंट झालेला आहे एका निवासी डॉक्टरासोबत, त्याच्यासाठी नॅशनल आयएमएने संप पुकारलेला आहे। या इन्सिडेंट्समधून हे क्लिअर होऊन गेलं आहे की डॉक्टरांसाठी हॉस्पिटल देखील सेफ नाही आहे। हॉस्पिटलची सेफ्टी, एस्पेशली गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करत असणाऱ्या रेसिडेंट डॉक्टरची सेफ्टी ही संपूर्णपणे सरकारने घ्यावी। जसं एअरपोर्ट एक सेफ झोन डिक्लेअर झालेला आहे, तसं प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटल एक सेफ झोन डिक्लेअर झाला पाहिजे। डॉक्टरची सेफ्टी ही पूर्ण समाजाच्या सेफ्टीसाठी आवश्यक आहे, याची नोंद सरकारने घ्यावी। यासाठी आम्ही हा संप केला आहे। ओके, थँक्यू मॅम।